नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भागवतम स्कंद चौथा अध्याय 20 श्लोक संख्या 4 आणि 5 आपण पाहणार आहोत. श्लोक अशा प्रकारे आहे. पुरुषा यदि मुह्यन्ति तादृशा देव मायया श्रम एव परम जातो दीर्घया वृद्ध सेवया. भाषांतर. पूर्व आचार्यांच्या उपदेशांचे पालन करून इतकी प्रगती केलेला तुझ्यासारखा पुरुषही जर माझ्या मायाशक्तीच्या प्रभावाने मोहित झाला तर तुझी संपूर्ण प्रगती म्हणजे केवळ कालापव्ययच मानला जाईल. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारा. श्रील प्रभुपाद की जय. या श्लोकामध्ये वृद्ध सेवया हा शब्द महत्वपूर्ण आहे. वृद्ध म्हणजे ज्येष्ठ वा वृद्ध आणि सेवया म्हणजे सेवेने. आचार्य अर्थात मुक्त जीवांकडून परिपूर्ण ज्ञान प्राप्त केले जाते. परंपरा पद्धतीने प्रशिक्षण घेतल्या विना कोणासही परिपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. पृथु महाराजांना परंपरा मार्गानेच संपूर्ण प्रशिक्षण मिळाले होते आणि म्हणून त्यांना साधारण मानव समजणे योग्य नव्हते. केवळ देहात्म बुद्धीतच रत झालेला सामान्य मनुष्य प्राकृतिक गुणांनी सदैवच भ्रमित झालेला असतो. श्लोक 5. अतः कायमिमं विद्वान् विद्या काम कर्मभिः आरब्ध इति न एव अस्मिन् प्रतिबुद्ध अनुशच्यते. भाषांतर. ज्यांना देहात्म बुद्धीविषयीचे पूर्ण ज्ञान आहे आणि जे जाणतात की हा देह मायाजनित कर्मे, कामना आणि अज्ञान यांपासून बनलेला आहे, ते कधीच देहावर आसक्त होत नाहीत. तात्पर्य. पूर्वीच्या एका श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे उत्तम बुद्धीने युक्त सुधीय मनुष्य स्वतःला शरीर मानत नाही. शरीर ही अविद्येची निर्मिती असल्यामुळे शरीराची 2 प्रकारची कार्ये असतात. देहात्म बुद्धीमध्ये आपण जेव्हा विचार करतो की इंद्रिय तृप्ती आपल्याला समाधान देईल अथवा सहाय्य देईल तेव्हा आपण भ्रमात असतो. माईक शरीरामुळे उद्भवणाऱ्या कामना तृप्त करण्याचा प्रयत्न करून आपण सुखी होऊ किंवा उच्चतर ग्रह लोकांमध्ये प्रवेश करून आपण सुखी होऊ अथवा विविध प्रकारची कर्मकांडे करून आपण सुखी होऊ असा विचार करणे हा आणखी एक प्रकारचा भ्रम आहे. हा सर्व भ्रम आहे. त्याचप्रमाणे राजकीय बंधन मुक्ततेसाठी केलेली भौतिक कार्ये आणि जगातील लोक सुखी व्हावेत या उद्देशाने करण्यात येणारी सामाजिक आणि परोपकारी कार्य देखील भ्रामक आहेत. कारण या कार्यांचे मूलभूत तत्व देहात्म बुद्धी हे असते आणि देहात्म बुद्धी हा सुद्धा भ्रम आहे. जीवनविषयक शारीरिक संकल्पनेच्या प्रभावाखाली आपण जी इच्छा करतो अथवा कार्य करतो ती सर्व भ्रामकच असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवान विष्णूंनी पृथु महाराजांना सांगितले की सामान्य लोकांसमोर आदर्श उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी यज्ञ करणे आवश्यक असले तरी तुला असे यज्ञ करण्याची किंचितही आवश्यकता नाही. या संदर्भात भगवद्गीता 2:45 सांगते की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंदो नित्य सत्वस्तो निर्योगक्षेम आत्मवान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुन, त्रिगुणातीत हो आणि दिव्यावस्था प्राप्त कर. तू सर्व द्वंद्वांतून मुक्त हो आणि लाभ आणि रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. वेदांमध्ये सांगितलेले कर्मकांडात्मक विधी प्रामुख्याने प्राकृतिक त्रिगुणांवर आधारित आहेत. परिणामी अर्जुनाला वैदिक कर्मकांडांच्या पलीकडे जाण्यास सांगण्यात आले. अर्जुनाला कराव्यास सांगण्यात आलेली कार्ये म्हणजे भक्तिमय सेवेतील दिव्य कार्ये होत. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातम्.
सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनि नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं आजच्या भागवत चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर खूप सुंदर असा अध्याय काल आपण सुरू केला, ज्याच्यामध्ये जो यज्ञ चालू होता पृथू महाराजांचा, त्याच्यामध्ये विष्णू प्रकट झालेले आहेत. जरी पृथू महाराजांनी 99 यज्ञ केले, तरी सुद्धा विष्णू प्रसन्न झाले. गरज नाही की 100वा यज्ञ त्यांनी पूर्ण करावा. आणि विष्णू जसे प्रकट झाले, ते एकटे नाही प्रकट झाले, त्यांच्यासोबत ज्याने आतापर्यंत पाखंड वेश धारण करून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, त्या इंद्राला सुद्धा सोबत घेऊन आले. तर कालच्या 3 श्लोकांमध्ये आपण ह्या गोष्टींवरती पाहिलं की प्रकट झाले आणि उपदेश किंवा स्तुतिगान पृथू महाराजांचं करण्यास त्यांना चालू केलेले जे भगवान विष्णू आहेत ते. आणि आजच्या श्लोकामध्ये 4थ्या श्लोकामध्ये विष्णू भगवान म्हणतात, पूर्वाचार्यांच्या उपदेशांचे पालन करून इतकी प्रगती केलेला तुझ्यासारखा पुरुषही जर माझ्या मायाशक्तीच्या प्रभावाने मोहित झाला, तर तुझी संपूर्ण प्रगती म्हणजे केवळ कालापव्यच मानले जाईल. आणि प्रभुपाद विशेषतः ह्या तात्पर्यामध्ये वृद्ध सेवया हा जो श्लोक होता, हा जो शब्द होता त्याच्यावरती जोर देत आहेत, की कशा प्रकारे वृद्ध किंवा ज्येष्ठ हे जे लोक आहेत त्यांची आपण सेवा केली पाहिजे. तर अशाच प्रकारचा श्लोक भगवद्गीतेमध्ये आढळतो किंवा त्यांच्या उपदेशांचं आपण पालन केलं पाहिजे. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिन. हे जे वरिष्ठ किंवा जे आध्यात्मिक गुरु असतात, ते काय करतात, ते ज्ञानी असतात. त्यांनी आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टींचा आत्मसाक्षात्कार केलेला असतो. आपण त्यांच्याकडे जाऊन काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांना प्रणिपात केला पाहिजे. नम्रतेने विचारल्या पाहिजेत आणि त्यांची सेवा केली पाहिजे. कशी? तर प्रश्न विचारून. त्यांना आध्यात्मिक नम्रतेने प्रश्न विचारून त्यांची सेवा केली पाहिजे. तर ह्या श्लोकावरती मला 2-3 मुद्दे मिळाले. जसं की आपण पाहू शकतो, विशेष करून पूर्व आचार्यांच्या उपदेशांचे पालन हे किती महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि मायाशक्तीने प्रभावित न होणे. तर आपल्याला माहिती आहे 2 प्रकारच्या माया आहेत. एक महामाया आणि एक योगमाया. जर जे जे अभक्त असतात किंवा जे बद्ध असतात, त्यांच्यावरती भगवंत महामायेने त्यांना प्रभावित करतात. आणि जे भक्त आहेत, त्यांना भगवंत योगमायेने त्यांच्यावरती योगमायेचा पडदा टाकतात. तर आपल्याला माहिती आहे, की बरेच प्रसंग आहेत असे, ज्याच्यामध्ये जे भक्त आहेत मोठे-मोठे, त्यांना भगवंतांनी काय केलं, योगमायेने आवृत्त केलं. जसं उदाहरण जर आपण पाहिलं गेलं, तर कालचा परवाचा वेदांत चैतन्य प्रभूंचा जर क्लास आपण ऐकला असेल, तर त्याच्यामध्ये देवकी मातेला कशाप्रकारे भगवंतांनी योगमायेमध्ये ठेवलं होतं किंवा असे बरेच काही प्रसंग आहेत त्याच्यामध्ये भगवंत योगमायेमध्ये ठेवतात. आणि योगमायेमध्ये ठेवल्यानंतर
जे शांत दास्य सख्य वात्सल्य माधुर्य ह्या भावामध्ये त्या जीवाला म्हणा किंवा त्या भक्तांना एक भगवंत एक संधी देतात. तर इथं एक प्रभुपादांचं उदाहरण आहे की पूर्व आचार्यांच्या उपदेशांचं पालन किंवा पालन आपण कसं केलं पाहिजे, जे आपल्याला वरिष्ठांचं भेटलंय. तर एकदा मॉर्निंग वॉकला प्रभुपाद जाताना, प्रभुपाद नेहमी असे चालायचे. सगळ्यांना माहिती आहे प्रभुपादांचे फोटो वगैरे. प्रभुपाद चालताना एकदम मान ताठ असायची प्रभुपादांची आणि असे एकदम चालायचे. तर हे भक्तांनी बघितलं आणि थोड्या वेळानंतर प्रभुपादांना विचारलं, "प्रभुपाद तुम्ही असं वरती बघून ताठ मानेने का चालताय?" प्रभुपादांनी खूप सुंदर उत्तर दिलं. प्रभुपाद म्हणले, की "आपली फिलॉसॉफी आहे, ती एकदम उच्च आहे आणि उच्च फिलॉसॉफी असल्यामुळं आपण उच्च असं वरती बघून ताठ मानेने चाललं पाहिजे." भक्त म्हणाले, की "जय, जय प्रभुपाद." प्रभुपाद लगेच त्यांना थांबवलं. म्हणले, "पण त्याच्यापेक्षा पण एक उच्च गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे ही जी उच्च फिलॉसॉफी आहे, ती आपल्या जीवनामध्ये आपण पालन करतो किंवा केली पाहिजे. आणि ही जर आपण आपल्या जीवनामध्ये जर पालन केली, तर आपण नेहमी उच्च राहू." म्हणजे आपण 3 गुण म्हणतो. तम आहे, रज आहे आणि सत्व आहे किंवा सत्व गुणाच्या परे आपण राहू. तर ह्या फिलॉसॉफीचं आपण पालन केलं पाहिजे. पुढं आपण पाहतो की मायादेवीचं ह्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. तर प्रभुपाद नेहमी म्हणायचे किंवा प्रभुपाद म्हटलेले आहेत, हे कृष्ण भावनामृत आंदोलन म्हणजे काय? मायाविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे. तर आपण बऱ्याच वेळा ऐकलंय. तर प्रभुपाद एवढ्या धाडसाने हे बोलायचे ह्या गोष्टी, तर लोकांना वाटायचं की अरे कसे काय प्रभुपाद एवढे बोलतात? किंवा आजकालचे जे मोटिव्हेशनल स्पीकर आहेत ते सुद्धा ह्या गोष्टी बोलत नाहीत. मोटिव्हेशनल स्पीकर सरस्वती देवीची कृपा असल्यामुळं जे काही बोलतील हे ठीक आहे, इथं सगळं व्यवस्थित आहे वगैरे, वगैरे. पण मायेविरुद्ध ते बोलणार नाहीत. परंतु प्रभुपाद नेहमी मायेविरुद्ध बोलायचे. आणि आपलं जे इस्कॉनची प्रमुख काही तत्व आहेत, 6-7 तत्व आहेत. त्याच्यामध्ये मायेतून आपण बाहेर गेलं पाहिजे किंवा हे जे कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा मायार नाही अधिकार. हे आपण भगवत जाऊदेवाची या गावाचं एक आपले जे नियम आहेत, इस्कॉनची तत्व आहेत, त्याच्यामध्ये एक दिलेलं आहे. भगवंतांना सूर्यासमान म्हटलेलं आहे आणि माया ही कशी अंधकार. परंतु जिथं सूर्य असेल, तिथं अंधकार असतो का? तर नाही. तर तिथं त्या ठिकाणी जिथं भगवंत आहेत, त्या ठिकाणी मायेला कुठलाही अधिकार नाहीये. त्यामुळं अ, प्रभुपाद एका भक्ताशी वार्तालाप करत होते आणि वार्तालाप करता-करता प्रभुपाद म्हणाले, की "मी मायेला सहज हरवू शकतो." किंवा प्रभुपादांनी त्याला प्रश्न विचारला, की "तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे?" त्या भक्ताला विचारलं. तर प्रभुपाद म्हणाले तो भक्त म्हणाले, की "प्रभुपाद यू आर अ प्युअर डिव्होटी." प्रभुपाद तुम्ही शुद्ध भक्त आहात. प्रभुपाद म्हणले, "नो, आय कांट फॉल इन माया, बट यू कॅन." म्हणजे मी मायेमध्ये पडत नाही किंवा माया मला मोहित करू शकत नाही, पण तुला करते. आणि हे झाल्यानंतर थोड्या वेळाने पाहिलं, प्रभुपाद ऑल्टरच्या समोर जाऊन राधाराणीकडे प्रार्थना करत होते आणि प्रार्थना नक्कीच मनामध्ये करत होते आणि ती प्रार्थना केल्यानंतर तोच भक्त होता, ज्याच्याशी प्रभुपाद बोलले होते. त्या भक्ताने विचारलं, की "प्रभुपाद तुम्ही काय प्रार्थना करत होता?" तर प्रभुपादांनी सांगितलं, "मी हीच प्रार्थना करत होतो, की हे भगवंता, हे राधाराणी, मायादेवीपासून माझं रक्षण कर." तर तो भक्त आश्चर्यचकित झाला. म्हणला, की "तुम्ही तर मगाशी म्हणाले, की जी मायादेवी आहे ती माझं काही करू शकत नाही. मी कधीच मायादेवीमध्ये." प्रभुपाद म्हणले, "हो, पण त्याच्यासाठी मला जी कृपा आहे, ते करण्यासाठी ते भगवंतांकडून मिळत आहे." म्हणजे इथं आपण ही गोष्ट पाहू शकतो, की जे भक्त असतात, ते कधीच स्वयंनिर्मित किंवा स्वतःच्या बळावरती कुठली गोष्ट करत नाहीत. जे शुद्ध भक्त असतात, ते नेहमी भगवंतांच्या कृपेवरती अवलंबून असतात. आणि तसंच आपण प्रभुपादांचं पाहतो. प्रभुपाद एवढे त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना 3 अटॅक आले किंवा नाही का त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी हे केलं. परंतु प्रभुपादांचा जो गुरूंचा उपदेश आहे, तो त्यांनी शिरोधार्य मानला होता. आपण इथं काय पाहतोय, की वरिष्ठांचं उपदेशांचं पालन. तर प्रभुपादांनी त्यांचे गुरु महाराज आहेत, त्यांच्या उपदेशांचं पालन काटेकोरपणे केलं होतं आणि त्याचबरोबर नामावरती प्रभुपादांचा ठाम विश्वास होता.
आणि तेच नाम घेऊन ते गेले आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी ते स्थापन केलं. तर जे तात्पर्य आहे त्याच्यामध्ये प्रभुपादांनी एक सुंदर लाईन दिलेली आहे. ती लाईन अशी आहे, मी आहे तशी वाचतो. परंपरा पद्धतीने प्रशिक्षण घेतल्याविना कोणाशी परिपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. तर आपल्याला माहिती आहे 4 प्रकारचे ऑथेंटिक परंपरा आहेत आणि त्याच्यामध्ये ब्रह्ममध्व गौडी संप्रदाय हा आपला एक येतो. ज्याच्यामध्ये ब्रह्मदेवांना भगवंतांनी ज्ञान दिलं. तेने ब्रह्महृदाय आदी कवये भागवतांचा पहिला श्लोक. आणि ह्या गुरु शिष्य परंपरेद्वारेच आपल्याला काय भेटतं? शास्त्र प्रमाण भेटतं किंवा जी परिपूर्णता आहे, ऑथेंटिक आहे ते भेटतं. आणि प्रभुपाद ह्याच्यामध्ये सांगतात, की केवळ देहात्म बुद्धीमध्ये रत झालेला सामान्य मनुष्य प्राकृतिक गुणांनी सदैवच भ्रमित झालेला असतो. तर देहात्म बुद्धी प्रत्येकाला माहिती आहे. देह आणि आत्मा यांना जो एकच समजतो, त्याला म्हणतात देहात्म बुद्धी. ठीक आहे. किंवा शरीराची डेफिनेशन काय सांगितली? वेदांत चैतन्य प्रभूंनी काल जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये जे सारखं मरतंय म्हटले, त्याला शरीर म्हणायचं. शरीराची खूप सुंदर डेफिनेशन सांगितली. म्हटले सारखं मरतंय ते. म्हणजे आपले 84 लाख जे काही योनी आहेत, त्या योनीमध्ये आपण सगळीकडे गेलोय बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर चतुष्पाद, गायी वगैरे, वगैरे हे पाहून नंतर आपल्याला मनुष्य जन्म भेटलाय. तर जे सारखं मरतंय त्याला शरीर म्हणायचं आणि इथं आपण पाहतोय, की देहात्म बुद्धीमध्ये रत झालेला जो व्यक्ती आहे, तो भ्रमित होतो. कशाने? ह्या 3 गुणांनी. त्यामुळे 3 मधून जर आपल्याला बाहेर यायचं असेल, तर खूप छान टेक्निक्स आहेत आणि प्रभुपाद हे पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतायत. तर आपण ते पाहूया. 5व्याचं भाषांतर अशा प्रकारे आहे. ज्यांना देहात्म बुद्धीविषयीचे पूर्ण ज्ञान आहे आणि जे जाणतात, की हा देह मायाजनित कर्मे, कामना आणि अज्ञान यांपासून बनलेला आहे, ते कधीच देहावर आसक्त होत नाहीत. तर इथं हा जो देह कसा बनलेला आहे, त्याच्याबद्दल सांगतात आणि विशेषतः 3 गोष्टींचं प्रभुपाद इथं किंवा भगवंत विष्णू आहेत, ते इथं हे करतात. कर्म, मायाजनित कर्म सांगितलेले आहेत. कामना म्हणजे इच्छा आणि अज्ञान यांपासून बनलेला आहे. तो देहावर कधीच आसक्त होत नाही. तर असं म्हणतात, की आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी कुठली आहे? तर आपण हे समजून घेणं, की आपण शरीर नसून आत्मा आहोत. परंतु हे रिअलायझेशन जरी पहिली पायरी असेल, जरी आपल्याला 2 वर्ष झाली असतील, 4 वर्ष झाली असतील, 10 वर्ष झाली असतील, दीक्षित असू आपण किंवा महाजन असू आडनावाचे ह्याचे, तरी सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत, की देह आपण शरीर नसून आत्मा आहोत, हे रिअलाईज व्हायला खूप वेळ लागते. म्हणून एक वरिष्ठ भक्त आपल्या देहूमध्ये आले होते. आमच्या वरिष्ठांनी ही गोष्ट सांगितलेली तीच सांगतो, की पहाटे-पहाटे 4 वाजता ते इंद्रायणीच्या अ, तटावरती उभे होते आणि त्यांनी जे वस्त्र वगैरे हे करून धडदिशी त्या थंड पाण्यामध्ये माघाच्या महिन्यामध्ये उडी मारली आणि उडी मारल्यानंतर त्यांनी हे सांगितलं, बाहेर आल्यानंतर बाकीच्यांनी विचारलं, "कसं काय प्रभूजी तुम्ही हे करू शकले?" तर म्हणले, "आपण शरीर नसून आत्मा आहोत ही गोष्ट फक्त बोलण्याची नाहीये म्हटले, ती करण्याची सुद्धा आहे." त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत आपण शरीर नसून आत्मा आहोत त्याच्यामध्ये आपण सक्रिय झालं पाहिजे. पुढे सांगतात, की प्रभुपाद जो उत्तम बुद्धीचा व्यक्ती आहे, तो काय करतो? सुधीय म्हटलेलं आहे पाठीमागच्या दुसऱ्या श्लोकामध्ये आलं तो वर्ड, की त्याला स्वतःला कधीच तो शरीर मानत नाही. आणि शरीर ही अविद्येची निर्मिती असल्यामुळे शरीराची 2 प्रकारची कार्य असतात. तर आपण पाहतो इथं ह्या विशेषतः ह्या श्लोकामध्ये किंवा ह्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद जे काही अ, इंद्रिय तृप्ती आहे, कामना आहेत, उच्चतर ग्रहलोकांवर जाण्याची इच्छा आहे, कर्मकांडे आहेत, हे सुखी होण्यासाठी हे सगळं करत असतात लोक. आपल्याला भगवद्गीतेतला श्लोक माहिती आहे. अब्रह्मभुवना लोका. या ब्रह्मांडामध्ये 14 माळ्याची बिल्डिंग म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये टॉप टू बॉटम सगळेजण काय आहेत? पुनरपि जननम, पुनरपि मरणम. जे ब्रह्मदेव आहेत त्यांचं सुद्धा आयुष्य संपणार आहे. परंतु तिथं जरी जाण्याची आपण अभिलाषा ठेवली, तरी सुद्धा आपला तो भ्रम आहे. का? तर तिथं आपण कायमस्वरूपी जाऊ शकत नाही. पुन्हा आपल्याला त्या लोकामध्ये यावं लागणार आहे. त्यामुळं अ, इथं ह्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, विशेषतः
देहात्मबुद्धी दिलेली आहे किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये समाधान भेटेल. तर हे तात्पर्य जेवढं सोपं वाटतंय किंवा जेवढं कळायला आपल्याला सोपं आहे, की बाबा शरीर आणि आत्मा काय बाबा, की नाही का सहज आपण ह्याच्यामध्ये ह्या भ्रमातून मुक्त होऊ. पण आपण दैनंदिन जर आपल्या ह्या गोष्टींचा विचार केला, की काय आपल्या दैनंदिन ज्या क्रिया आहेत त्या शरीरावर आहेत की आत्म्यावर आहेत? आपण शरीर नसून आत्मा आहोत. या 2 भिन्न गोष्टी आहेत. परंतु काय आपण ज्या दैनंदिन क्रिया करतो, त्या आपल्या शरीराला कुठेतरी केंद्रस्थानी ठेवून करतो, का आत्म्याला केंद्रस्थानी ठेवून करतो? तर ह्या गोष्टी जाणणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला प्रत्येकाला याचं रिअलायझेशन असेल, की आपण दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी करतो, बऱ्यापैकी आपल्या गोष्टी ह्या शरीराला केंद्रस्थानी ठेवून असतात आणि प्रभुपाद त्याच गोष्टीवरती जास्त जोर देतायत, की ह्या जो सुखाचा शोध आहे आपण म्हणतो, सुखाचा शोध. प्रत्येक जण इथं सुखाचा शोध करतोय किंवा अ, आत्म्याचं आपल्या स्वरूप काय आहे, की आनंदमय अभ्यासात आपण आनंदी राहिलं पाहिजे किंवा सुखी राहिलं पाहिजे. पण काय सुख आपल्याला म्हणजे ह्या जगातील काही सुख आपल्याला खरं सुख देतंय का? आपण पाहतो की ऐश्वर्यशाली घरं आहेत. किती सुंदर घर आहेत, मोठे-मोठे बंगले आहेत. काय ते आपल्याला सुख देतात का? जेट विमान आहेत किंवा आजकाल टेक्नॉलॉजीमध्ये मोठे-मोठे फोन आहेत किंवा सगळ्या अमेनिटीज आहेत आपल्या आजूबाजूला. काय ते अमेनिटीज किंवा काय ते गोष्टी आपल्याला सुख देतात का? त्यामुळं सुखाची जी परिभाषा आहे, ती ह्या जगामध्ये होऊ शकत नाही. कारण का भगवंत स्वतः म्हणतात, की "दुःखालयम शाश्वतम." हे जग कसं आहे, हे मरते. इथं सगळं मरणार आहे. मरणार म्हणजे काय? इथं जे शरीर घेऊन आलाय, ते सगळ्या गोष्टी इथं मरणार आहेत. आणि ह्या मेल्यानंतर किंवा ह्या मरणाऱ्या गोष्टीमध्ये जर आपण सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करू, तर आपला भ्रम होणार आहे. हेच प्रभुपादांना इथं सांगायचंय. भ्रमित असणं म्हणजे काय? आपले 4 दोष आहेत आपल्याला माहिती आहे, की आपली इंद्रिय कशी आहेत? अपूर्ण आहेत. इंद्रिय अपूर्ण असल्यामुळं आपण भ्रमात असतो. त्यामुळं जर भ्रमाच्या बाहेर जायचं असेल, तर आपली इंद्रिय पूर्ण केली पाहिजेत. आता इंद्रिय आपली कशी काय पूर्ण होणार? तर जे पूर्णमिदम आहेत, जे ओम पूर्णमदः पूर्णमिदम त्यांच्या सेवेमध्ये आपण जेव्हा आपली इंद्रिय लावू, तेव्हा आपली पूर्ण होणार आहे इंद्रिय. इंद्रिय पूर्ण होणार आहेत म्हणजे काय? की आपण सुद्धा भगवंत होणार आहे का? तर नाही, आपण सुद्धा पूर्ण होणार नाहीये. पण जेव्हा आपल्या इंद्रियांची परिपूर्णता केव्हा होईल? अतः श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये. सेवन्मुखे हि जीवादो स्वयमेव स्फुरत्यत. तर हा खूप सुंदर श्लोक आहे. बऱ्याच जणांनी भक्तिशास्त्रीमध्ये ऐकलाय हा, की जोपर्यंत आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये आपण संलग्न करत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टीचं रिअलायझेशन होणार नाही. अतः श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये. ह्या इंद्रियांद्वारे आपण नाही समजू शकत. सेवन्मुखे सेवा केली पाहिजे आपण. त्यामुळं हे जे तात्पर्य आहे, त्या तात्पर्याचं कन्क्लुजन प्रभुपादांनी एक भक्तिमय सेवा असं दिलेलं आहे आणि प्रभुपाद बघा नेहमी प्रभुपाद अ, एवढे हुशार आहेत, की कुठलंही तात्पर्य असू द्या. ते तात्पर्य कसं भगवद्गीतेशी जोडायचं किंवा कसं भक्तिमय क्रियेशी जोडायचं, ह्याचं उदाहरण प्रभुपादांकडून आपण शिकलं पाहिजे. जसं अजून एक उदाहरण येतं. प्रभुपाद एका गॅरेजमध्ये गेले आणि गॅरेजमध्ये गेल्यानंतर प्रभुपादांनी सांगितलं, की ही भगवद्गीता आहे, हे तुम्ही घ्या वगैरे, वगैरे. तर त्या व्यक्तीचा जो गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची इच्छा ऐकण्याची नव्हती. परंतु जेव्हा प्रभुपादांनी त्याला सांगायला लागले, "तू काय करतोयस हे?" किंवा काय, तर तो मोठ्या-मोठ्या गाड्या, चांगल्या-चांगल्या फास्ट गाड्या बनवत होता. आणि प्रभुपाद म्हणाले, की "ठीक आहे, ही गाडी कशी आहे?" तर तो म्हणाला, की "ही गाडी एवढ्या स्पीडने चालते, एवढ्या जोरात जाते, हे करते, ते करते आणि आजकाल मार्केटमध्ये कुठलीच गाडी नाही ह्याच्या एवढ्या 180 किलोमीटर, 200 किलोमीटर एवढे पर अवर जाणारी." तर प्रभुपाद म्हटले, "वाह! खूप सुंदर." प्रभुपादांनी त्याची खूप स्तुती केली. "वाह! तू किती छान कार्य करतोय." पण प्रभुपादांनी नंतर म्हटले, की "पण काय ही गाडी फास्ट चालता-चालता जर ॲक्सिडेंट झाला, तर तुझा मृत्यूपासून रक्षण होऊ शकतं का?" आणि हे जेव्हा तो ऐकतो, तेव्हा म्हणतो, की "नाही, ती तर ती जी सोय आहे ती मी केली नाही अजून. ती सोय मी तुला देण्यासाठी आलोय." आणि प्रभुपाद भगवद्गीतेमधले रेफरन्स सांगतात, की जर तू एखादी छोटी जरी गोष्ट केली, तरी तुझं मोठ्या-मोठ्या भयापासून रक्षण होतं. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते मग. मग तिथं प्रभुपादांनी त्याला
भक्तिमय क्रिया सांगितली किंवा भगवद्गीता सांगितली, तुला मृत्यू. म्हणजे ऍक्च्युली प्रचारकाची ही खूप सुंदर शैली असते. तो डायरेक्ट तिथं जाऊन म्हणत नाही, "ले ये बिट बॅग, कर ले माला, चॅन्ट हरे कृष्णा अँड बी हॅपी." तो असं बोलत नाही. त्याची मनस्थिती काय, तो कुठल्या फेजमधून चाललाय, ते अजून जाणून घेणं खूप गरजेचं असतं. कारण का आपण बघतो नवीन लोकांना आपण बोलवतो किंवा आपल्या नातेवाईक असतात वगैरे, वगैरे त्यांना बोलवतो. त्याला बोलवल्यानंतर आपण म्हणतो, की "हे बघा, हे असं-असं आहे." डायरेक्ट हे त्यांची कुठंच त्याच्यामध्ये इच्छा नसते. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये अशा नवीन लोकांकडून आपण श्रवण केलं पाहिजे. खूप श्रवण केलं पाहिजे. का? जोपर्यंत आपण श्रवण नाही करणार, तोपर्यंत त्याचा मूड नाही कळणार आपल्याला. आणि जेव्हा मूड कळाला आणि नक्की आहे, ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपली स्थिती आपण पाहू शकतो, की आपले वरिष्ठ आपल्याला काय करत होते? आपल्याला विचारत होते, "हां, काय तुम्ही क्रिकेट खेळता? वाह, वाह, वाह! काय बॅट्समन, बॉलर आहे? हां, मी बॉलर आहे," वगैरे. "वाह, वाह, वाह! व्हेरी गुड, व्हेरी गुड." आपल्याकडून त्यांनी काढून घेतलं आणि आता नंतर झाल्यानंतर आता ते आपल्याला देतायत. "हां, हे बघा, तुम्हाला बॉलिंगच करायची आहे. तुम्ही बॉलर आहे, पण आता जो बॅट्समन आहे तो माया आहे. आता बॅट्समन तुमचा तो गेला. आता इकडे बॅट्समन जोरदार आहे. त्याच्या विरुद्ध तुम्हाला त्याचा बोल्ड उडवायचा आहे." तर ह्या गोष्टी आपल्याला कळून येतात किंवा ही प्रचाराची शैली आपण पाहू शकतो. तर प्रभुपादांनी ह्या बेसिक गोष्टीच सांगितल्यात ह्या तात्पर्यामध्ये, की आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, तर मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अ, आपण स्वतःला शरीर नसून आत्मा समजलं पाहिजे. खरी आपली ओळख आहे आणि जेव्हा आपण खरी आपली ओळख समजू, तेव्हा आपली फसगत होणार नाही किंवा आपण भ्रमित होणार नाही. त्यामुळं देहात्मबुद्धी हा जो भ्रम आहे, तो खूप मोठा भ्रम आहे किंवा प्रभुपाद सांगतात, की मूलभूत तत्व काय आहे? की देहात्मबुद्धी. ह्या जगामध्ये ज्या काही आपल्या दुःखाचं कारण जे काही आहे, त्याचं मूलभूत तत्व हा देहात्मबुद्धी आपण स्वतःला मानणं हाच भ्रम आहे. पुढे प्रभुपाद म्हणतात, जीवनविषयक शारीरिक संकल्पनेच्या प्रभावाखाली आपण जी इच्छा करतो अथवा कार्य करतो, ती सर्व भ्रामकच आहेत. जे काही आपण शरीर मानून, मी, माझं, जे आपण मी आणि माझं, हे माझं आहे, हा मी आहे, नाही का? भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये आपल्याला सांगण्यात येतं, की एखाद्याला उठवलं जातं आणि उठवल्यानंतर म्हणतात, की तुमचा हात कुठे आहे? मग तो दाखवतो, हा माझा हात आहे. तुमचा पाय कुठे आहे? हा माझा पाय आहे. तुमचं डोकं कुठे आहे? हे माझं डोकं आहे. आणि तुम्ही कुठे आहे? तर तो त्याला कळतच नाही. मी कुठे आहे म्हणजे मग तो असं करतो. मग तो म्हणतो, "हे दाखवलं तुम्ही." हृदयापाशी दाखवतो आपण. ठीक आहे. हृदयामध्ये का दाखवतो? तर भगवंत म्हणतात, की मी हृदयामध्ये स्थित आहे आणि जिथं भगवंत आणि जसं एका झाडावरती 2 पक्षी असतात, असं प्रभुपाद नेहमी सांगतात, की एक दृष्ट्वा म्हणजे जे आपल्या कर्मांना फक्त पाहतोय आणि दुसरा अनुमंता, जो अनुमती देतोय. म्हणजे कुठला? शरीर म्हणजे आत्मा आणि परमात्मा. तर ह्याच गोष्टी आपल्याला भगवद्गीतेमध्ये समजून येतात. पुढे प्रभुपाद सांगतात, की ॲक्चुअली पृथू महाराजांना हे यज्ञ लोकांना जरी दाखवण्यासाठीच करायचे असेल किंवा त्यांचं आदर्श उदाहरण प्रस्थापित करून द्यायचं असेल, तरी पण सेंच्युरी मारायची यांना गरज नव्हती. आणि विथआऊट सेंच्युरी भगवंत प्रसन्न झालेत. विथआऊट सेंच्युरी ट्रॉफी भेटलेली इथं आपण पाहू शकतो. आणि भगवद्गीतेमधला 2.45 चा रेफरन्स प्रभुपाद इथं देतात, की "त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो, निर्योग क्षेम आत्मवान." आणि काय म्हणतात इथं, की वेदांमध्ये प्रमुखतः 3 गोष्टींचं विवेचन आहे. 3 गुणांचं, सत्व, रज आणि तम. आणि 3 गुणांच्या पलीकडे आपण जाण्यास शिकलं पाहिजे. आणि दिव्यावस्था आता 3 गुणांविषयी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. एक बेसिक काही गोष्टी 3 गुणांच्या. पहिला गुण आहे सत्व, दुसरा आहे रजो, तिसरा आहे तम. तर एक साधं सोपं उदाहरण जर घ्यायचं असेल 3 गुण समजण्यासाठी, तर आपण शाळेमध्ये सगळे गेलेलो आहोत. जो विद्यार्थी पहिला येऊन पुढचा बेंच पकडतो, ध्यानपूर्वक आपले जे शिक्षक सांगतात त्यांचं श्रवण करतो, तो झाला सत्वगुणी. तो वेळेच्या अगोदरच येणार 10 मिनिटं. काही विद्यार्थी थोडेसे लेट येणार. ठीक आहे, जाऊ दे ना, पुढे बसायला लागेल. पुढे बसलं की शिक्षकांचा मार-बीर बसेल. नको एखादी छडी-बिडी बसली तर मग ते थोडंसं काहीतरी हव्यास त्यांना पाहिजे असतो. आणि मध्ये बसलं का मागच्यांशी पण संग, पुढच्यांशी पण संग आणि आपण कुठंच हे होणार नाही म्हणून ते मध्ये बसतात. ते झाले रजोगुणी. आणि तमोगुणी म्हणजे काय? लेक्चर चालू झालं, एखादा क्लास संपला, संपल्यानंतर ते येणार आणि पाठीमागं मस्त टेकून बसणार. त्याच्यामध्ये
सत्वगुणी व्यक्तीची हे काय आहे, लक्षणं काय आहेत, तर तो ज्ञानी असतो. ज्ञानातून सगळ्या गोष्टी करत असतो. जो अ, रजोगुणी व्यक्ती आहे तो काय, बाबा त्याला काही गोष्टींची लालसा असते किंवा आसक्ती असते. आणि जो तमोगुणी व्यक्ती आहे तो काय, अज्ञान, अंधकार, झोपी जाणं, आळशी राहणं ह्या गोष्टी आहेत. तर भगवंत इथं सांगतात, की आपण 3 गुणांतून मुक्त झालं पाहिजे. आता 3 गुणांतून मुक्त कसं व्हायचं? ते शक्य आहे का आपल्याला? तर शक्य आहे. प्रभुपाद इथं सांगतात, की हे जे वेदोक्त काही कर्मकांड आहेत किंवा सकाम कर्म आहे, या सगळ्या गोष्टींना किंवा ईश्वर सेवा, मानव सेवा ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यांना बाजूला ठेवून आपण काय केलं पाहिजे? भगवंतांची भक्ती केली पाहिजे किंवा भक्तिमय क्रिया केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आता भक्तिमय सेवा कुठल्या आहेत, ज्या 3 गुणांतून मुक्त करतील? जर आपल्याला एखादा क्लास चालू आहे, भागवतम क्लास चालू आहे किंवा बुधवारचं आपलं लेक्चर चालू आहे. तर त्या लेक्चरमध्ये 5 मिनिटं अगोदरच, आता सध्या Zoomचं वातावरण आहे म्हणून Zoomमध्ये आपण 5 मिनिटं अगोदरच उपस्थित राहिलं पाहिजे. 3 गुणांच्या परे होणं ही पुढची गोष्ट आहे. आधी आपण ह्या 3 गुणांमध्ये जो वरचा गुण आहे, सत्व गुण आहे, त्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये काय, की बाबा 5 मिनिटं मला लवकरच Zoom मीटिंग जॉइन केली पाहिजे किंवा आपले वरिष्ठ सेवेला बोलवतात. सेवेला आपण 5 मिनिटं अगोदरच रेडी राहिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, आपल्या भरपूर काही सेवा आहेत. आपल्याला जे काही सांगतात, ते सत्वगुणामध्ये एखादी गोष्ट सांगितली, कळाली नाही. अरे जाऊ दे, मरू दे. त्यांनी काय सांगितलं मला कळालं नाही आणि त्यांना काय बोलायचं ते त्यांना कळालं नाही. असं म्हणून आपण सोडून देतो. पण आपण सारखं विचारणा केली पाहिजे. हां, प्रभूजी तुम्ही ही जी गोष्ट सांगितली ती मी योग्य भावनेमध्ये करतोय का? किंवा माझ्याकडून ह्या गोष्टी योग्य होतायत का? माझ्याकडून काही चुकी होतायत त्याच्यामध्ये? हे जाणून घेणं पाहिजे वारंवार. आणि ह्या गोष्टी आपण जर जाणून घेऊ, तरच आपल्याला कळेल की आपला ग्राफ कुठे आहे. कारण का इथं हे उपदेश द्यायची काहीच गरज नाहीये. शक्तिवेश अवतार आहेत हे. हे आपल्यासाठी उपदेश आहेत ॲक्चुअली. इथं भगवान विष्णू आहेत आणि हे जे अ, पृथू महाराज आहेत त्यांना तू एवढ्या नाही का उपदेशांचं पालन केलं, तरी पण मायाशक्तीने तू जर प्रभावित झाला, तर तुझ्यासारखं नाही का ही प्रगती म्हणजे कालापेय म्हणजे श्रमयेव हि केवलम आहे. तर हे आपल्यासाठी सांगितलेलं आहे ॲक्चुअली भगवान विष्णूंनी. का? कारण का आपला स्वभावच आहे मूळतः काय आहे, की मायेमध्ये अडकणं. म्हणून आपण जास्तीत जास्त जे वरिष्ठ आहेत किंवा उपदेशांचं यांच्या पालन केलं पाहिजे. आणि ते पालन जर आपण केलं, तर आपण ह्या 3 गुणांतून मुक्त होऊ. वरिष्ठांकडे गेलं आणि म्हणून वेदांत चैतन्य प्रभूंनी खूप छान गोष्ट सांगितली. ते म्हणले, की मी नोट्स काढल्या होत्या त्याच्या. हां, खूप म्हणजे खूप. सहनशीलतेचे त्याने 3 टप्पे सांगितले. तत्तेनुकंपा, सुशमिक्ष मानो म्हणजे जे काही येईल ते कुंती महाराणीप्रमाणे आपण सहनशील राहून स्वीकारलं पाहिजे. हा एक पहिला स्तर झाला. हा उच्च स्तर आहे. हा आपल्याला शक्य नाही. प्रभूजींनी डायरेक्ट सांगून दिलं. दुसरं काय? तर आपलं मन मोकळं केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी येतायत, त्याचं मन मोकळं केलं पाहिजे. कोणाकडं? तर विवेकी पुरुषाकडे मन मोकळं केलं पाहिजे. आता विवेकी पुरुष म्हणजे कोण? त्याची डेफिनेशन प्रभूजींनी सांगितली. जो व्यक्ती आपल्याला शास्त्रानुसार उपदेश देतो. कुठलंही सांगताना, कुठलीही गोष्ट सांगताना शास्त्राचा कोट उल्लेख करतो. जो मनाप्रमाणे सांगतो तो विवेकी नाहीये. त्यामुळं अशा व्यक्तीपुढे आपण मन मोकळं केलं पाहिजे. जो आपला खास मेंटर आहे, काउंसलर आहे आणि तो विवेकी आहे. विवेकी म्हणजे काय? तो स्वतःच्या मनाने कुठलीही गोष्ट सांगत नाही. "हां, ठीक आहे प्रभूजी हे आहे का? ठीक आहे. तुम्ही मग ह्या देवाला गेलं पाहिजे आणि ह्या देवाला गेल्यानंतर तुम्हाला इथे एक विग्रह आहे. ते विग्रह खूप सुंदर आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही प्रार्थना करा. काही पण मागा." असं कुठंच नाही सांगितलेलं शास्त्रामध्ये. शास्त्रामध्ये काय सांगितलंय? "अकाम सर्व कामो" किंवा आपली जरी कुठलीही इच्छा असेल तरी भगवंतांकडे गेलं पाहिजे. ह्या त्या देवी-देवतांकडे नाही गेलं पाहिजे. जर असं कोण सांगत असेल, तर तो विवेकी पुरुष आहे का नाही ते आपण ठरवू शकतो. आणि तिसरं सांगितलं की तात्पुरता विषय उपाय. तात्पुरता म्हणजे काय? एक टेम्पररी सोल्युशन. एक नैतिक उपाय म्हणतो आपण. आणि नैतिक उपायाकडे आपण गेलं पाहिजे. अनैतिक गोष्टी नाही केल्या पाहिजे. म्हणून ह्या 3 जे टप्पे सांगितले तुम्ही परत एकदा ऐका. ॲक्चुअली मला इथे येऊन लेक्चर देण्याचा हा उद्देश नाही. मला वेदांत चैतन्य प्रभूंना ॲक्चुअली हे करायचंय ह्याच्यामध्ये, की तुम्ही जर वेदांत चैतन्य प्रभूंचं कालचं परवाचं जर लेक्चर ऐकलं, तर ह्या गोष्टी आपल्याला कळतील, की आपण शरीर नसून मन आहोत किंवा आपण शरीरालाच मन समजत आहोत. ह्याच्यामुळे आपण विचलित होत आहोत. आणि विचलित न होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सहनशीलता केली पाहिजे. सहनशीलता जर करायची असेल, तर ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिले काय? की तत्तेनुकंपा. ते आपल्याला शक्य नाही कुंती महाराणीप्रमाणे.
ते शक्य नाही. दुसरं काय, आपण मन मोकळं केलं पाहिजे. असं बर्डन नाही ठेवलं पाहिजे हृदयामध्ये. सारखं वारंवार ऐकतोय, कोणापुढे ओपनच नाही केलं त्यांनी. ओपन जर नाही केलं तर ते कधीतरी त्याचा स्फोट होणार आहे किंवा कधीतरी आपलाच घात होणार आहे त्याच्यामुळं. आणि तिसरं सांगितलं, की नैतिक उपाय आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजेत. तर वेळ झालाय. आज खूप सुंदर असा दिवस आहे. श्री वक्रेश्वर जे प्रभू आहेत, त्यांचा आविर्भाव दिवस आहे. तर खूप सुंदर आहेत वक्रेश्वर पंडित. तर त्यांच्याबद्दल आपल्याला ऐकायला भेटेल. तर इथं हे जे 2 श्लोक होते, विशेषतः पहिला 4था आणि 5वा, ह्याच्यामधून आपण एकच घेऊ शकतो, की आपण वरिष्ठांच्या उपदेशांचं पालन केलं पाहिजे. वरिष्ठांच्या उपदेशांचं पालन करून आपण काही गोष्टी वरिष्ठांशी शेअर करून, त्यांची सेवा करून, त्यांना जाणीवपूर्वक नम्रतेने सेवा करून प्रश्न विचारले पाहिजेत. हे प्रश्न विचारले तर आपण आपल्या जीवनामध्ये मायेला आपण हरवू नाही शकत. मायेपासून वाचू शकतो. मायेला हरवण्याची खूप मोठी गोष्ट आहे. ती काय करायची नाही आपल्याला. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितलं, की आपण देहात्मबुद्धी स्तरामधून वर आलं पाहिजे. आपल्याला हे पहिल्याच दिवशी मिळालं ज्ञान, की आपण शरीर नसून आत्मा आहोत. पण आता आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि सुखामध्ये हसला, की दुःखामध्ये रडणार आहे. त्यामुळे सुखामध्ये जास्त हसायचं पण नाही. कसं काय प्रभूजी, असं कसं काय बोलता? तर हीच विचलित होण्याची गोष्टी आहेत. जर सुखामध्ये हसला तर तुम्ही दुःखामध्ये नेहमी रडणार आहे. त्यामुळं धीर सत्र न मुह्यती. हे जे स्थानांतर आहे, शरीर, आत्मा ह्याच्यामधून जो देहांतर प्राप्ती जी होती, त्याच्यामधून आपण स्थिर राहिलं पाहिजे. आणि स्थिर राहण्यासाठी लगेच आपण एखादं मी बोलतोय म्हणजे मी स्थिर आहे असं बिलकुल नाहीये. तर ह्या गोष्टी आपल्याला वरिष्ठांच्या किंवा भक्तिमय सेवे जी काही आहेत, ते करूनच आपल्याला भेटणार आहे. तर ह्या 2 श्लोकावरून आपण एवढंच घेतलं. हे जरी आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी असेल, तरी माझ्यामध्ये ही पहिली पायरी पण मी चढलेलो नाहीये. त्यामुळे तुम्ही कृपा करा, जेणेकरून मी ही पहिली पायरी चढेल आणि मला शरीर आणि आत्मा ह्याच्यातला भेद कळेल. हरे कृष्ण. वेळ झालेली आहे. आपण इथे थांबूयात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप सुंदर लेक्चर. प्रभूजींनी आज आपल्याला सांगितलंय की जसं जे भगवान विष्णू आहेत त्यांनी कसं जे पृथू महाराज आहेत त्यांना उपदेश करताना सांगितलं की तुम्ही जी काही आध्यात्मिक प्रगती केलेली आहे ती प्रभू आचार्यांच्या उपदेशांचं पालन करून केली आणि करत आहात. आणि ते अशा प्रकारची प्रगती केलेला व्यक्ती जर मायाशक्तीने प्रभावित झाला तर संपूर्ण जे काही वेळ आहे तो त्याचा कालाचा अपव्ययच आहे. आणि ते प्रभूजींनी अतिशय सुंदररित्या आपल्याला वर्णन करून सांगितलं की कसं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि आपण बुद्धी जी कसा आपला भ्रम आहे आणि त्या भ्रमातून बाहेर राहण्यासाठी आपल्याला आपले इंद्रिय, आपले शरीर हे शरीर नसून आत्मा आहे हे आपण जाणलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपले सर्व इंद्रिय हे भगवंतांच्या सेवेत लावले पाहिजे. आणि कसं आपण 3 गुण जे सत्व रज तम हे एकदम सुंदर उदाहरणाद्वारे आपण त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. तर त्यांच्या आपण या सुंदर क्लास बद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल 3 वेळा हरिबोल म्हणून धन्यवाद देऊया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आज आणखीन एक विशेष प्रयोजन ऑलरेडी सांगितलंय. आज विशेष दिवस प्रयोजन ऑलरेडी सांगितलंय की श्री वक्रेश्वर पंडित यांचा आविर्भाव दिवस आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला श्रीमान विकास गवते प्रभू आपले मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी उद्याचा जो सकाळचा जापार टॉक आहे ते श्रीमान सत्यजित प्रभू आपल्याला देतील. आणि त्यानंतर भागवतम श्रीमान गंभीर कृष्ण प्रभूंचा असेल. आपण श्री वक्रेश्वर पंडित यांच्या आविर्भाव दिनाबद्दल ऐकण्याआधी कोणाला काही आजच्या विषया संबंधी काही प्रश्न, काही टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण श्रीमान श्री विकास गवते प्रभूंकडे जाऊया. श्री वक्रेश्वर पंडित यांच्या आविर्भावाबद्दल त्यांच्याकडून मार्गदर्शन. हरे कृष्ण. ओव्हर टू श्री विकास गवते प्रभू. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी, मला संधी दिली वक्रेश्वर पंडितांविषयी थोडस बोलण्याची. त्या निमित्ताने मला वक्रेश्वर पंडितांविषयी मला माहिती झाली जी आधी नव्हती. मी या संधीचा नाही का खूप खूप धन्यवाद आहे सर्व भक्तांचा. वक्रेश्वर पंडितांविषयी
युट्यूब वरती, इंटरनेट वरती जे काही मला माहिती मिळाली त्याच्याविषयी थोडस मी बोलण्याचा प्रयत्न करतो. असं वर्णन केलं की आपण जे संकीर्तन करतो, सर्वांना आवडतं डान्सिंग संकीर्तन. पण आपण एका वेळी किती वेळ आपण डान्स करू शकतो, नृत्य करू शकतो? फार फार तर 1 तास, लई खूपच जर असेल तर 2 तास, 3 तास. पण असं कोणी आहे का की जो सलग 70-70, 72-72 तास नृत्य करू शकतो भगवंतांचं संकीर्तनमध्ये? तर असं एक होऊन गेले, ज्यांचं नाव आहे वक्रेश्वर पंडित. तर त्यांच्याविषयी, त्यांचा आज आविर्भाव दिवस आहे हा. तर त्यांच्याविषयी आपण थोडंसं समजून घेऊ, की चैतन्य चरितामृतमध्ये यांच्याविषयी बरचसं वर्णन येतं. जे आदिपर्व आहे त्याच्यामध्ये वर्णन येतं. आणि याच्यात असं सांगितलंय की योगेश्वर पंडितांचा जन्म हा त्रिवेणीजवळ झाला होता, गुप्तीपारा नावाच्या गावामध्ये आषाढ कृष्ण पंचमीला. जे की बहुतेक एक येत्या 2 दिवसां सॉरी आजच आहे. चैतन्य महाप्रभूंचे जे काही त्यांनी कीर्तन मुवमेंट सुरू केली होती, त्याच्यातील मुख्य जे त्या आंदोलनामध्ये जे मुख्य होते, ज्यांच्याकडे संकीर्तनात नृत्य करण्याची त्यांनी सेवा केली, असे वक्रेश्वर पंडित हे त्यांच्या मुख्य संकीर्तन मुवमेंटचे एक भाग होते. चरित्रामध्ये असं वर्णन येतं की एकदा कुल्या ग्रामामध्ये देवानंद पंडित नावाचे ब्राह्मण होते. ब्राह्मण असल्याने त्यांच्याकडे विद्वत्ता खूप होती. जे ते भागवतम सांगायचे. परंतु त्यांच्याकडे थोडासा गर्व होता असं म्हणूयात. असं वर्णन आहे की त्यांनी भागवताचं व्यवसायीकरण देखील केलं होतं, असं वर्णन आलेलं आहे. जे की नसायला पाहिजे असं आपण वरिष्ठांकडून ऐकतो. वरिष्ठ आचार्यांच्या जे काही आपले ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. त्यांना असं वाटायचं मीच खूप चांगलं भागवतम सांगतो, इतर कोणाला सांगत नाही. हा जो की खूप मोठा अपराध आहे. असं कधीच समजलं नाही पाहिजे की मलाच सगळं काही जमतंय, कोणाला काही जमत नाहीये. असं असं घडल्यावर काय होतं याचं एक सुंदर उदाहरण इथं वक्रेश्वर पंडितांच्या या जीवनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर पुढे होतं काय की देवानंद पंडितांना असा गर्व झाल्यानंतर गर्व झालेला असतो आणि ती योगायोगाने एकदा कथा चालू असताना श्रीवास पंडित देखील कथेमध्ये आलेले असतात आणि भावविभोर होऊन ते कृष्ण नामाचा जप त्यांचं चालू ठेवतात. आणि ज्यावेळी ते कृष्ण कृष्ण असे म्हणत असतात, त्यावेळी साहजिकच आहे की कथेमध्ये आवाज आल्यानंतर डिस्टर्ब होणं असं त्यांना वाटतं की इथं मला डिस्टर्ब केलं जातं, म्हणून ते श्रीवास पंडितांना बाहेर पाठवून देतात देवानंद पंडित, की तुम्ही इथून जा म्हणून. असा एक वेळ इतर इतर अपराध घडले तर चालतील, पण भक्तांचा अपराध घडला नाही पाहिजे असं आपण दरवेळी ऐकतो. आणि श्रीवास पंडितांसारख्या शुद्ध भक्ताला त्यांनी अपराध बाहेर असं काढल्यामुळे खूप मोठा अपराध होतो. तर त्यावेळी चैतन्य महाप्रभू पण त्यांना शाप देतात की तुम्ही एवढ्या मोठ्या भक्ताला जर अपमानित करताय तर तुम्ही भगवत भक्ती कधीच प्राप्त करू शकणार नाही आणि तुम्हाला भागवतम कधीच समजणार नाही. मग असं असं ज्यावेळी घडतं तर त्यावेळी देवानंद पंडितांना असं वाटतं की अरे आपण खरंच चूक मोठी केलेली. त्याचं प्रायश्चित्त काय तर शुद्ध भक्ताची सेवा करूनच प्रायश्चित्त होऊ शकतं किंवा अपराधातून मुक्ती होऊ शकते. तर मग एकदा पुढे मग कुल्या ग्रामामध्ये ज्यावेळी वक्रेश्वर पंडित आलेले असतात संकीर्तन करत करत, तर त्यावेळी देवानंद पंडित मग सेवा करतात की त्यांना नृत्य करताना कोणी डिस्टर्ब होऊ नये म्हणून ते काठी घेऊन जे मध्ये मध्ये अडथळा निर्माण करतात त्यांना बाजूला सरकवण्याचं काम करतात. मग असं असं ज्यावेळी ते सेवा बजावतात आणि संकीर्तन खूप जोरात होतं, तर त्यावेळी त्यांना त्यांचे जे काही अपराध झाले असतात त्यातून मुक्ती मिळते, असं वर्णन चैतन्य चरितामृतमध्ये आलेलं आहे. आणि असे शुद्ध भक्त असल्यामुळं वक्रेश्वर पंडितांचं देखील तिथंच चैतन्य महाप्रभू गुणगान करतात की भगवंतांची जी दिव्य शक्ती आहे ती वक्रेश्वर पंडितांना लाभलेली आहे. आणि त्यामुळे वक्रेश्वर पंडितांना जे शरण येतात ते भगवंतांच्या चरणांची सेवा केल्याचं फळ त्यांना मिळतं. आणि अशा शरण आलेल्यांचं हृदय हे भगवंतांच्या आश्रयस्थान बनतं, असं चैतन्य महाप्रभू स्वतः त्यांचं गुणगान करतात. पुढे गुणगान करताना असं म्हणतात की जिथे जिथे वक्रेश्वर पंडित जातील ते स्थान कुठल्याही तीर्थस्थळापेक्षा कमी होणार नाही
आणि वैकुंठाचं समान असं ते स्थळ बनलेलं असेल. वर्णन करताना असं पुढे येतं की ज्यावेळी वक्रेश्वर पंडित नृत्य करतात त्यावेळी चैतन्य महाप्रभू स्वतः देखील गायन केलेलं आहे असं बऱ्याच ठिकाणी वर्णन येतं. इतक्या प्रकारे त्यांची सेवा नृत्यामध्ये भगवंतांशी जोडली गेली होती की त्यांनी वक्रेश्वर पंडित एकदा चैतन्य महाप्रभूंना म्हणतात की मला 1000 गंधर्व द्या जेणेकरून त्यांच्यासह मी तुमची सेवा करू शकेल, या संकीर्तन आंदोलनामध्ये नृत्य करू शकेल. तर त्यावेळी चैतन्य महाप्रभू देखील त्यांना म्हणतात की गंधर्वच काय, तू एकटाच माझे दोन्ही पंख असल्यासारखं आहे की ज्यांच्या आधारे मी जिथं पाहिजे तिथं जाऊ शकतो. असं महिमा वक्रेश्वर पंडितांचा म्हणजे स्वतः चैतन्य महाप्रभू वर्णन करून सांगतात. ज्यावेळी चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये जातात, त्यावेळी त्यांच्यासोबत वक्रेश्वर पंडित हे देखील जगन्नाथपुरीमध्ये वास्तव्याला गेले होते असं वर्णन येतं. आणि त्यांचं जे काही रथयात्रेमध्ये नृत्य संकीर्तनाचे दल असायचे, तर त्या नृत्य संकीर्तनाच्या दलामधलं एक दलाचे मुख्य हे वक्रेश्वर पंडित स्वतः होते. ज्या दलाचे गोविंद घोष हे मुख्य गायक होते आणि त्याचे मुख्य नर्तक हे श्री वक्रेश्वर पंडित हे होते. आणखीन थोडंसं शास्त्रात वर्णन डिटेलमध्ये असं येतं की आचार्यगण सांगतात की जे चतुर्व्यूह आहे त्यातले चौथे चतुर्व्यूह अनिरुद्ध हे वक्रेश्वर पंडित हे अनिरुद्धांचे अवतार म्हणून आलेले आहेत. आणि तसंच राधाराणींचे जे मुख्य सखी होत्या, तर त्यांच्यातली शशिरेखा हे ज्या आहेत यांचे देखील त्यांच्यामध्ये आविर्भाव झालेला आहे. असे हे महान वक्रेश्वर पंडित यांचा आज आविर्भाव दिवस आहे. आणि अशा या आविर्भावाच्या दिवशी त्यांचं आपल्याला स्मरण होणं हे खूप आपलं सौभाग्याचं आहे असं मला वाटतं. आपण त्यांचं हे पाहू शकतो. एक मिनिट, मी फोटो माझ्याकडे मिळाला होता. हे वक्रेश्वर पंडित आहेत. सगळ्यांना दिसत असेल तर असं हे वक्रेश्वर पंडितांचा आज आविर्भाव दिवस आहे. तर त्यांच्या चरणी दंडवत प्रणाम करून त्यांच्यासारखे आपल्याला त्यांच्या इतकं तर शक्यच नाहीये, पण त्याच्यातला एक गुण जरी आपल्याला 2 मिनिटं का होईना त्याच्यातून प्रेरणा घेऊन नृत्य संकीर्तनाची आपल्याला प्रेरणा मिळेल, तर आजचा दिवस आपण नाही का त्यांच्या सेवेमध्ये लावू शकतो असं आपण म्हणूया. आणि धन्यवाद प्रभूजी मला संधी दिल्याबद्दल. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. प्रभूजीने आपल्याला एकदम सुंदर वाणीद्वारे श्रीमान श्री वक्रेश्वर पंडित यांच्या जीवनाबद्दल सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे आंदोलन आहे ते संकीर्तन आंदोलन आहे. आणि प्रभूजीने सांगितलं की वक्रेश्वर पंडित कशा प्रकारे किती तास त्याचं संकीर्तन नृत्य करत असत. आणि आपण आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा संकीर्तन चालतं, नगर संकीर्तन चालतं, तर त्यातला जो आनंद आहे तो अवर्णनीय आनंद आहे. तर प्रभूंचे खूप खूप धन्यवाद. प्रभूजीने आपल्याला त्यांच्या दर्शनही घडवलं, त्याबद्दल प्रभूजींचे आपण 3 वेळा हरिबोल म्हणून धन्यवाद देऊया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. ठीक आहे, कोणाला अजून काय सांगायचं असेल याबद्दल किंवा आजच्या विषयाबद्दल काही विचारायचं असेल विचारू शकता. अदरवाईज आपण इथे थांबूया. ठीक आहे, कोणाला काय मला वाटतं प्रश्न नाहीये. गोपनाथलीला प्रभू आपण थांबू शकतो. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण इथे थांबूया. श्रीमद भागवत अमल पुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय. सम्यक गौर भक्तवृंद की जय. खूप खूप धन्यवाद.